नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये। खूप दिवसांनी व्लॉगला व्हॉइस ओव्हर देते आहे। म्हटलं खूप दिवस झाले, चला व्हॉइस ओव्हर देऊन बघूया, फक्त व्हिडिओज किती वेळ बघणार। असंच आम्ही सगळे फॅमिली निघालो होतो जरा भटकायला, आणि श्रावण असला तरी ऊन पावसा खेळ चालूच असतो, आणि इकडे पावसाने एकदम असं हिरवगार झालेलं आहे। जे रस्त्याने जाताना बघताना इतकं छान वाटतं ना, म्हणजे तुम्ही असं कोणत्या पर्टिक्युलर प्लेसला जाऊ नका, पण फक्त जाताना जो रस्ता आहे त्याच्या आजूबाजूला जी ग्रीनरी, जी हिरवीगार झाडं दिसतात, त्याने इतकं छान वाटतं ना बघायला, हे फक्त बघतच राहू। त्यामुळे खूप सारे व्हिडिओज काढलेत मी ग्रीनरीचे, त्यामुळे तुम्ही ते न थकता बघू शकता। असं मस्त मधनं जाणारा रोड आणि दोन्ही साईडनी हिरवीगार झाडं, वा इतकं भारी वाटतं ना इथनं जाताना की हे फक्त बघत बसावं असं। ते किती भारी असतं निसर्ग, आणि किती भारी असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद घेणं असं। हे तुम्ही पण एन्जॉय करा, कारण की आता पाऊस आहे त्यामुळे सगळीकडेच हिरवळ आहे। असं कोणती पर्टिक्युलर जागेत जाऊनच हे मिळेल असं काही नाही आहे। निसर्गात गेलं की अर्धे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातून गायब होतात आणि आपण एक वेगळ्याच जगात जातो असं मला वाटतं। तिथे फक्त आपण आणि निसर्ग असतो। निसर्ग आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हील करत असतो, ते कसं मलाही माहीत नाही, पण निसर्गात गेल्यावर फार आनंद होतो, फार छान वाटतं, एकदम फ्री वाटतं। आणि आम्ही आलो होतो चासकमान धरणाच्या जवळ, त्यामुळे इथे थांबून जरा बघितलं तर या साईडने बॅकने इथनं मोठी गाडी आत जाते, पण ते बंद केलं होतं, सो आम्ही पुढे निघालो बॅकवॉटरला जायला। तर आता मी सगळ्याच गोष्टी शेअर करणार नाही आहे, मला जे जे वाटेल ते मी व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण की सारखंच बडबड 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 करत राहणं मला नाही आवडत, किंवा मी जास्त बोलतही नाही मला, कारण की नाही आवडत बोलायला। असू शकतं ना, प्रत्येकाची ही गोष्ट असते, मला सारखं बडबड बडबड नाही आवडत। तरी पण मी व्लॉगच्या माध्यमातून खूप बोलते असं मला वाटतं, किंवा मी ट्राय करते जी माझ्याकडं गोष्ट नाही आहे ती नाही आहे म्हणण्यापेक्षा त्यात एक्सप्लोअर करायचा। तर हा पुढचा व्ह्यू खूपच छान वाटतं, आणि गाडीमधनं जाताना हे जे काही दिसत होतं डोळ्यांना ते खूपच भारी होतं। हे फक्त बघत राहावं आणि एन्जॉय करावं असं होतं। तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा। वाटेत जाताना आम्हाला एक मंदिराचा बोर्ड दिसला, बेलेश्वर मंदिर म्हणून, आणि तिथे जायला असा मस्त रस्ता होता, इतकं भारी वाटत होतं ना। इथून चढून गेल्यावर पुढे एक मंदिर आहे, बेलेश्वर शंकराचं मंदिर आहे। मग आम्ही तिकडे गेलो होतो दर्शन घ्यायला। तर तिकडे जाताना ही अशी वाट आहे, आणि एकदम साईडनी इतकं भारी वाटतंय ना, असं जंगलात कुठेतरी जातोय असं वाटलं। आधी मला वाटलेलं खूप लांब आहे काय मंदिर, पण नाही, एकदम लगेचच आहे मंदिर। 5 मिनिटं पण नाही, 2 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता वरती मंदिराजवळ की तर त्याच्या साईडनी असं पूर्ण ग्रीन ग्रीन झाडं झालीत, आणि वरनं पण अशी 2 झाडं एकत्र आलीत, इतकं भारी वाटतंय ना। चाफ्याचं मोठं झाड आहे तिथे, हे पाहून तर भारीच वाटलं, आणि चाफा म्हणजे एकदम आवडीचा विषय, त्यामुळे काही प्रश्नच नाही। तर बघा हे मंदिर।
चासकमान धरणाचं बॅकवॉटर. चासकमान धरण तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज गुगल करा. खेड तालुक्यातील हे धरण आहे आणि या धरणाकडे, या पाण्याकडे बघून इतकं छान वाटतं ना की आपण पाण्यासारखं अथांग व्हावं, एकाच डब्यामध्ये अडकून राहू नये. जगात खूप सुंदर गोष्टी आहेत, त्या गोष्टी अनुभवाव्या आणि मस्त जगत राहावं. तर अशी पैसे कमवा, हे करा ते करा असं काही नसतं ना, तर मी फक्त निसर्गात मस्त जगत राहिले असते. किती भारी वाटतं ह्या गोष्टींकडे बघून. फक्त बघत बसावं. आकाशाचा पूर्ण निळा रंग, त्याच्यात असलेले पांढरे शुभ्र ढग, पाणी, पाण्याच्या लाटांचा आवाज, त्याच्यामुळे मिळणारी शांतता, आणि हे फक्त असं मस्त निसर्ग कॅप्चर करत राहावा, मनामध्ये भरून घ्यावा, डोळ्यांनी पाहून घ्यावा जोपर्यंत पाहू शकतोय तोपर्यंत. आणि मस्त असं एखादं फूल मिळालं की तेच घेऊन बसायचं आणि पूर्ण त्याला शूट करत बसायचं. हे सोनकीचं फूल आहे, इतकं छान दिसतंय ना, आणि इथे जरा वेगळ्या इफेक्टने व्हिडिओ काढला त्यामुळे तो अजूनच छान वाटतोय असं मला वाटतंय. बघा तुम्हाला कसं वाटतंय. आणि याच्या पुढचं आता मी म्युझिक लावते, कारण की आता किती वेळ बोलत बसू ना. तर आम्ही आलो होतो चास येथील सोमेश्वर मंदिरात, आणि इथे सोमेश्वर मंदिराच्या समोर हे रुद्राक्षाचं झाड आहे. हे एकमेव झाड आहे इथे असं म्हणतात. आणि हा त्याचा आजूबाजूचा परिसर. आम्ही आलो होतो फेमस अशा आकाश हॉटेलला. तिथे इतकी गर्दी असते की नेहमीच पार्किंग फुल असतं. आज तर वीकेंड नसल्यामुळे तर जास्तच गर्दी होती. आणि इथे असं पूर्ण काही कार्यक्रम वगैरे इतकी गर्दी झाली होती. आणि लाईन पण होती जेवणासाठी हॉटेलमध्ये. वेटिंग थोडंफार होतं, पण लवकर जागा मिळाली याच्यामुळं
बरं झालं. आणि भूक तर इतकी लागली होती की जेवतानाचा व्हिडिओ तर काढलाच नाही आहे मी, त्यामुळे जेवढं शूट केलं आहे तेवढंच पाहू शकता. आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि इथलं जेवण मस्त आहे, टेस्ट तर छानच आहे आणि ॲम्बियन्स पण मस्त आहे. नक्की विजिट करा आणि कसं वाटतंय ते बघा. धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय नो जरा निसर्गाचे जास्तच शॉर्ट्स घेतलेत, कारण की मला आवडतं निसर्ग शूट करत राहायला. तरी पण तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.